फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण छान अशी एक नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. आणि जर संध्याकाळी तुम्हाला छान असं हेल्दी आणि झटक्यात बनणारी जर रेसिपी हवी असेल ना, तर तुम्ही हे ब्रेड पुडला नक्की बनवू शकता आणि मुलांनाही टिफिनमध्ये पण देऊ शकता. खूपच भारी लागते खायला. तर ना, ब्रेड पुडला बनवायसाठी मी हे बॉलमध्ये हे बेसन घेतलेलं आहे. हे एक बॉल मी बेसन घेतलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये थोडंसं म्हणजे 1-2 चमचे तांदळाचं पीठ पण ॲड करू शकता. तर आता ह्या बेसनमध्ये आपण ॲड करूया स्वादाप्रमाणे मीठ, म्हणजे सॉल्ट. ही रेसिपी ना गुजरातमध्ये भरपूर फेमस आहे. स्ट्रीट फूड ब्रेड पुडला खूप छान लागते खायला. कधी असं संध्याकाळी तेच डाळ भात भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल आणि छान असं काही हेल्दी पण असं चमचमीत खायची इच्छा झाली असेल ना, तर हे तुम्ही नक्की बनवू शकता. थोडं थोडं पाणी टाकून आपण सेमी थिक बॅटर करून घ्यायचं आहे. लंग फ्री बॅटर करायचं आहे आपल्याला. हे बघा, छान असं लंग फ्री बॅटर करून घेतलेलं आहे. आता बेसन आहे ना, तर ह्याच्यात आपण हिंग किंवा ओवा ॲड करायचा आहे. तर मी हा 1 चमचा ओवा ॲड करते आहे. जर तुम्हाला ओव्याची टेस्ट नसेल आवडत तर तुम्ही हिंग पण ॲड करू शकता. आणि आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे अनियन. हा मी कांदा थोडासा घेतला आहे. बारीक चिरलेला कोबी ॲड केलेला आहे. बारीक चिरलेलं गाजर मी ॲड करते आहे. आणि हे बाकीचं मी बाजूला ठेवते. आपण ब्रेड पुडला जेव्हा बनवू त्याच्यावरती लावायला म्हणून मी हे ठेवलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी जर तुमच्याकडे कोणत्या भाज्या असतील ना, तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि हे ब्रेड पुडल्याचं बॅटर ना थोडंसं पातळ असतं. आपण आणखी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना थोडीशी हळद ॲड करूया. 1/4 टीस्पून हळद ॲड केलेली आहे. आणि आपण 1 चमचा रेड चिली पावडर ॲड करूया. तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही हे तिखट ॲड करू शकता. मी याच्यामध्ये गरम मसाला वगैरे काही ॲड करत नाही आहे. थोडीशी आपण कोथिंबीर ॲड करूया. हे बघा, छान असं मिक्स केलेलं आहे. आता आपण हे बॅटर 4 ते 5 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवूया. कारण बेसन आहे, बेसनला आपण सेट व्हायला थोडा वेळ देऊया. 5 मिनिटंभर आपण रेस्ट देऊया ह्याला. मी साईडला ठेवते आहे. आता ना, ब्रेड पुडल्याबरोबर खायला छान अशी आपण चटणी बनवून घेऊया. तुम्ही हा ब्रेड पुडला सॉस बरोबर किंवा दह्याबरोबर पण खाऊ शकता, पण चटणी बरोबर खूप छान लागतं. म्हणून आपण चटणी बनवून घेऊया. तर चटणी बनवायला मी हे थोडंसं खोबरं घेते आहे. हे मी ड्राय कोकोनट घेतलेलं आहे. हे बघा, हे मी सुकं खोबरं असतं ना, ते मी असं किसून ठेवलेलं आहे. ते मी ह्यातलं 2 चमचे घेतले आहे. आणि हे जे आपण चिवड्यामध्ये टाकतो ना, रोस्टेड चना डाळ, ती मी घेतलेली आहे. ती मी 2 ते 3 चमचे घेतलेले आहे. ह्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात म्हणून मी 1 मोठी मिरची चिरून घेतलेली आहे. मीठ घालूया स्वादाप्रमाणे. थोडंसं मी जिरं ॲड केलेलं आहे. लसणीच्या पाकळ्या मी ॲड केलेल्या आहे. आणि थोडंसं पाणी ॲड करून आपण छान अशी चटणी वाटून घ्यायची आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता. तर मी आता हे वाटून घेते बारीक. हे बघा फ्रेंड्स, छान अशी बारीक चटणी वाटून घेतलेली आहे. आता ही मी बाउलमध्ये काढून घेते आहे. आता इथे आपलं बॅटर पण छान असं रेस्ट झालेलं आहे. हे बघा, आणि मी हे ब्रेड घेतलेले आहे. आपल्याला ब्रेड पुडला बनवायचा आहे ना, म्हणून मी हे ब्रेड घेतलेलं आहे. आणि मी हे आटा ब्रेड घेतलेला आहे. तुम्ही व्हाईट ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड कोणताही ब्रेड घेऊ शकता. आणि जर तुम्हाला ब्रेड नको असेल ना, तर काय करायचं, हे असंच बॅटर तव्यावर स्प्रेड करून छान असे थालीपीठसारखं किंवा पुडल्यासारखं बनवून घेऊ शकता. आणि मी गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे. आता आपण काय करायचं, तव्यावर थोडंसं तेल अप्लाय करायचं तवा तापल्यावर. आणि हे ब्रेड घ्यायचा, असं डिप करायचं आणि छान असं तव्यावर आलटून पलटून शेकून घ्यायचं आहे. तसं आता आपण गॅसकडे जाऊया. हे बघा, मी हा तवा तापत ठेवलेला आहे. थोडंसं तेल अप्लाय केलेलं आहे. आता सांगितल्याप्रमाणे आपण असं डिप करायचं आणि ठेवायचं इथे. आणि जे आपण भाज्या इथे ठेवल्या होत्या ना, त्यातल्या थोड्या थोड्या भाज्या आपण ह्याच्यावरती ॲड करायच्या आहे. थोडंसं प्रेस करून घ्यायचं. तुमच्याकडे जर बीट असेल ना, तर बीट पण किसून तुम्ही ह्याच्यावरती स्प्रेड करू शकता. बीटच्या कलरमुळे छान लुक पण छान येतं.
साईडने तेल सोडूया. आता अलगद आपण टर्न करायचं आहे. छान असं आपण टर्न करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर परत आणखी तेल सोडायचं असेल ना तर तिथे तेल सोडू शकता. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी पण घेऊ शकता. आणि जर संध्याकाळी तेच डाळ भात भाजी चपाती खाऊन जर कंटाळा आला असेल आणि असं काही चमचमीत खायचं असेल ना तर ही रेसिपी तुम्ही नक्की करू शकता. आणि तुम्ही बेसनची ऐवजी अंडं पण घेऊ शकता. जर तुम्ही अंडं खात असाल तर काय करा, आपण जे बेसन पीठ ॲड केलं आहे त्याच्याऐवजी अंडी फोडून बीट करा आणि त्याच्यामध्ये भाज्या सगळ्या ॲड करून तुम्ही ह्या पद्धतीने अंडा पुडला बनवू शकता. छान असं प्रेस करून तुम्ही दोन्ही बाजूने शेकून घेऊ शकता. आणि हे लो टू मीडियमवरती करा. आता आपण हे काढून घेऊया. आता परत थोडंसं तेल आपण असं सोडायचं, परत डीप करून जर तुम्हाला भाज्या नसतील ॲड करायच्या असेल तर सिंपल असं परतून घेतलं ना, असं शेकून घेतलं तरी पण चालेल. पण आपल्याला थोडंसं हेल्दी बनवायचं आहे ना, म्हणून आपण अशा भाज्या ॲड करायच्या आहे. अशा थोड्याशा आपण प्रेस करून घ्यायच्या. वरून आपण परत थोडंसं तेल सोडायचं. ही रेसिपी अहमदाबाद सुरतला खूपच प्रसिद्ध आहे, फेमस आहे. ब्रेड पुडला म्हणून खायला खूपच छान लागते आणि भरपूर लाईन लागते तिथे हे खायला. टोमॅटो सॉस, शेजवान चटणी किंवा दही किंवा आपण जी चटणी बनवली ते चटणीबरोबर किंवा गरमागरम चहाबरोबर पण हे खायला खूपच भारी लागतं. जर तुम्ही सकाळच्या नाश्त्याला करत असाल ना तर चहाबरोबर खूपच भारी लागतं. हे बघा कसं छान दिसतं आहे. कमी तेलात पण हे करू शकता. हे बघा फ्रेंड्स, आता हे पण झालेलं आहे. काढून घेऊया. आणि जर तुमच्या मुलांना चीज आवडत असेल तर ह्याच्यावरती चीज ग्रेट करून पण तुम्ही देऊ शकता. आता ह्याच पद्धतीने मी बाकीचे ब्रेड पुडले पण बनवून घेते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, छान असे मस्त गरमागरम ब्रेड बेसन पुडला तयार झालेला आहे. हे बघा, खायला खूप छान लागतं, खूपच भारी लागतं. मी हे दही आणि चटणी, आपण जी चटणी बनवली ना त्याच्याबरोबर मी सर्व केलेलं आहे. हे दही आणि ही चटणी तुम्ही टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी पण घेऊ शकता किंवा गरमागरम चहाबरोबर खूपच छान लागतं. जर तुम्हाला हिरवी चटणी बनवायची असेल म्हणजे पुदिना कोथिंबीर तर हिरवी चटणी पण तुम्ही करू शकता. तर फ्रेंड्स, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नुकताच रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.